रक्तदान शिबिरं घेणं आणि त्या पद्धतीने रक्तदान करवून घेणं लोकांना हे फार गरजेचं असतं. आम्ही सावरकर स्मारकात दरवर्षी 2दा करत असतो. कोरोना काळात आम्ही 734 बाटल्या काही करतो, कारण कोरोनामध्ये फार गरज होती. तर तो जो काही अनुभव आहे तो लक्षात घेता तुम्ही 12 वर्ष सलग या मुलुंडसारख्या उपनगरात करताय. आम्ही तर हार्ट ऑफ द सिटी असं म्हणतात ना, ते वगैरे असं. त्यामुळे तिकडे शेकडो हजारो लोक येत असतात. सावरकर स्मारकात एखादा कार्यक्रम असेल तर कोणी अगदी आनंदाने येतं. आणि मग तिकडे रक्तदान शिबिर असेल तर अगदी हसत हसत रक्तदान करायलाही लोक तयार होतात. पण असा नेटाने रक्तदान शिबिराचा छोटेखानी कार्यक्रम राबवणं आणि ती 12 वर्ष सलग करतात ही सोपी गोष्ट नाही, हे मला कल्पना आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि वर्षानुवर्ष हे कार्य असं चालू राहू द्या याकरता तुम्हाला शुभेच्छा. हा कार्यक्रम रक्तदान शिबिर सुरू झाल्याचं मी जाहीर करतो. माझं नाव अभिजित खोपकर, मी राहायला मुलुंड पाम एकर्समध्येच आहे आणि वर्षातून जनरली मी वर्षातून 3 वेळा ब्लड डोनेट करतोच. पण जेव्हा माझ्या मित्रांनी मला झालेल्या चित्पावनमध्ये इकडे डोनेशन कॅम्प आहे सावरकरांच्या 26 फेब्रुवारीला गेलं, तर मी त्यावेळेस ठरवलं की 26 तारखेला करायचा. यंदा 2 तारखेला ते त्यांनी आयोजित केलं होतं. जसं वर्षातनं वर्ल्ड ब्लड डोनर डे, हार्ट डे येतो, मी 40ला जाऊन करतो आणि एक दिवस मी हा दिवस खास राखून ठेवतो जेणेकरून मला इथे देता येईल. वर्षातून 3 वेळा तर करतोच आणि आतापर्यंत मोर दॅन 50-60 टाईम आत्तापर्यंत माझ्याकडनं झाला असेल. त्यामुळे आय एम यूज टू इट, आय एम फ्रेश. ह्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही वैद्यकीय क्षेत्रात जास्त काम करतो. याच्यामध्ये एक सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं दरवर्षी आयोजन केलं जातं. हे याचं 12वं वर्ष आहे. 2013 साली पहिल्यांदा केलं. 1 वर्ष कोरोनामुळे जेव्हा ते लोकांना एकत्र यायला परवानगी नव्हती, त्यामुळे 2021 साली कोरोनाच्या सेकंड वेव्हमध्ये आम्हाला करता नाही आलं. ते सोडून आम्ही सातत्याने आमचं काम चालू आहे. हे 12वं वर्ष आहे. दरवर्षी 100च्या वर लोक येतात आणि एक काही सावरकर प्रेमी मंडळी जी आहेत ना, ती सातत्याने ह्या उपक्रमाला येत असतात. त्यांचं एक असतं की बाकी कुठे नाही केलं तरी सावरकरांच्यासाठी म्हणून मला हे रक्तदान करायचं आहे. कारण त्या माणसाच्या नावातच मृत्युंजय तो माणूस होता आणि आमचं प्रकल्पाचं नाव पण मृत्युंजयच आहे. त्यामुळे ह्या उपक्रमासाठी ही मंडळी येतात आणि ह्या उपक्रमाचा करण्यामागचा उद्देश असा असतो की थॅलेसेमियाग्रस्त मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा उपक्रम करतो. म्हणजे रक्तदानासाठी रक्तदान म्हणून फक्त करत नाही, तर ह्या मुलांसाठी पलीकडे एक वेस्टला एक संस्था आहे अर्पण ब्लड बँक म्हणून, ते या थॅलेसेमियाच्या मुलांसाठी काम करतात आणि त्यांना सातत्याने याची गरज लागत असते. आणि मधल्या काळात जेव्हा कोरोना काळात जेव्हा बघितलं त्या काळात त्या पालकांची खूप अवस्था वाईट होती, कारण रक्तदान मिळत नव्हते, दाते मिळत नव्हते, पण मुलांना तर रक्तदानाला द्यायला लागायचं. आणि त्यावेळी त्यांचे सतत फोन यायचे की काहीतरी करा, कोणातरी पाठवा, की त्या मुलांसाठी आत्ता रक्त रिप्लेसमेंटची खूप तातडीची गरज आहे. तेव्हा तर लक्षात आलं की हा उपक्रम एकदा वर्षात न करता सातत्याने करणं गरजेचं आहे. म्हणून आत्ता मी जो माझा एक फॉर्म भरून घेतो त्यात विचारलं आहे की आत्ता ब्लड डोनेशन केल्यानंतर तुम्ही वर्षातनं अजून 2 किंवा 3 वेळा किती वेळा तुम्ही अजून थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी मदत करू शकता. त्यात लोकांना मी ते विचारलं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही आव्हान करतो की मध्ये मध्येच आपण 3-3 महिने जाऊन त्या थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी पण काहीतरी काम करा. त्यांना आपण त्यांच्यासाठी आपण एक त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी आपण थोडासा हातभार सगळ्यांनी मिळून लावूया असं त्यांना सगळ्यांना अपील केलेलं आहे. नमस्कार, मी अस्मिता गोखले. गेली मला वाटतं 7-8 वर्ष मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समिती मुलुंड यांच्याशी संलग्न आहे. कार्यकर्ती म्हणूनच आहे. मिस्टर सेक्रेटरी आहेत, त्यामुळे कार्यकर्ता असणं गरजेचं आहे. मी आहे. सावरकर हा आमच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्या वेळेपासनं स्वातंत्र्यवीरांवर चिखलफेक व्हायला सुरुवात झाली तेव्हा कदाचित आम्हाला जाग आली की यांचं नाव इतरांपर्यंत पोचवायला आम्ही कुठेतरी कमी पडतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर ज्या ज्या संस्था ज्या ज्या प्रकारांनी सावरकरच्या साठी म्हणून काम करतायत तर त्या संस्थांबरोबर जाणं आणि जमेल तेवढी मदत करणं, आणि याच एका उद्देशाने या समितीबरोबर मी जॉईन झाले.
यांचं महत्त्वाचं म्हणजे काम आमचं समितीचं जे होतं ते सुरुवातीला आपण ब्लड सर्क्युलेशनमध्ये आपल्याला हे करतो ना, त्याच्याकरता हॉस्पिटल बांधणं आणि याच्याकरता म्हणून काम करणं हे यांचं उद्देश होतं. पण काही कारणाने तो आपल्याला जागा मिळणं आणि बाकीच्या काही कामांमुळे होत नव्हता. मग तोपर्यंत काम नाही का काही करायचं, तर त्यासाठी म्हणून ब्लड डोनेशन कॅम्प चालू केलेला होता. आज हे 12वं वर्ष आहे. याचबरोबरीने सावरकरांच्या वरती जी माहितीपट चित्रपट जे तयार झाले ते आम्ही मुलुंडमधल्या प्रत्येक शाळांमध्ये दाखवले. आणि मुलांना दुर्दैवांचे सांगावंसं वाटतं इथे की जेव्हा आम्ही मुलांना विचारायचो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे, तर तिथे असणाऱ्या जवळपास 700 ते 800 विद्यार्थ्यांमध्ये एखाद दुसरा हात वरती यायचा की हो आम्ही नाव ऐकलंय, माहिती वगैरे आम्हाला माहिती नाही. कदाचित ती माहिती झाली होती ती म्हणजे अंदमानामध्ये जे काही त्यांची काळ्या पाण्याची शिक्षा एवढीच. पण काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकर हीच फक्त त्यांची ओळख नाही आहे. त्याच्यानंतरचं त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी ज्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी म्हणून केलेलं कार्यापासून ते त्यांचा शेवटचा श्वास असेपर्यंत केलेलं कार्य, मग त्याच्यामध्ये लोकांना एकजूट करणं असो, हिंदुत्वाची जाण करून देणं असो, किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन जातीभेद विसरून एकत्र येणं असेल, विज्ञाननिष्ठता असेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे कुठेतरी पोचवल्या पाहिजे. हे आत्म जेव्हा आपल्याला स्वतःला आत्मसळसळतं ना, तेव्हाच कुठेतरी अशा जेव्हा संस्था काम करतात त्यावेळेला काम करायचं बळ देतात.